थांबा इन्स्पेक्टर साहेब. ते निर्दोष आहेत, त्यांना सोडा. भैरवी घरी जा. नाही बाबा. इन्स्पेक्टर साहेब प्लीज, बास झालं. चला बाबा. मॅडम तुम्ही प्लीज मध्ये येऊ नका, नाहीतर प्रॉब्लेम होईल. जे व्हायचं ते होते, मी बघून घेईन काय करायचं ते. संयमी तिला घरी घेऊन जा. नाही बाबा, काही वाटेल ते झालं तरी चालेल. मी कुठेही घेऊन जाऊ देणार नाहीये तुम्हाला. मॅडम प्लीज प्रोसिजरच्या मध्ये येऊ नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावरती ॲक्शन घ्यावी लागेल. घ्या घ्या ऍक्शन घ्या, पण बाबांना आत्ता सोडा. हो मॅडम, असं नाही करता येणार. त्यांच्यावरती आरोप आहेत आणि त्यांनी गुन्हा कबूल केलाय. चला. थांबा. आणि मी तक्रार मागे घेतली तर? ईश्वरा, वेडेपणा करू नको चुकाच. हा वेडेपणा नाही अशोक. तुला जर त्रास होणार असेल ना, तर त्याबद्दल मी कुणाचीही पर्वा करणार नाही. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, माझ्या मुलाने माझ्या ट्रीटमेंटचे पैसे भरले होते, परंतु माझी ट्रीटमेंट अजून पूर्ण झालेलीच नाही. त्यामुळे पूर्ण पैसे देण्याचा संबंधच येत नाही, आणि त्यामुळे अशोक काही दोषी ठरत नाहीये. आणि वाटल्यास हे मी लेखी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. हे जे काही झाले नाही हे आपापसातली हेवे दाव्यांमुळे झालेलं आहे. त्यामुळे अशोकला सोडा तुम्ही, आणि वाटल्यास तसं मी पोलीस चौकीत येऊन तक्रार मागे घेतो ना. ठीक आहे, तुम्ही चला माझ्याबरोबर आणि तक्रार मागे घ्या. चला. थांब ईश्वरा, तू एकटं जाऊ नकोस. मी येतो तुझ्याबरोबर. अहो माजगावकर साहेब, तक्रार तुमच्याबद्दल आहे ना, मग तुम्हीच कशी काय मागे घेणार? तुम्ही थांबा इथे, यांच्या बेड्या खोला. समा, तू रियांशला सांग ईश्वर काकांसोबत जायला. काय वेळ आणले रे बाप्पा भल्या माणसावर. हा नको बाबा नको, अशी वेळ आणू नको. काय करते ना राधा, असतं नशीब एकेकाचं. आता बघ ना, आपल्याला जेलात टाकायला निघाले होते, नशिबाचा फेरा बघितला, त्यांना जेलात जावं लागलं ना. म्हणजे आजोबांना आता जेलमध्ये टाकणार आहे? काका काका, आजोबांना सोडवायला सांग ना त्यांना प्लीज. अरे अरे काका, जेलमध्ये तर सगळी वाईट माणसं जातात ना. आजोबांनी कधीच चूक नाही केली, मग त्यांना कशाला टाकणार आहेत ते जेलमध्ये? प्लीज आजोबांना सोडव ना तू प्लीज. काका, जेव्हा मम्मा बाबा आम्हाला सोडून गेले होते ना, तेव्हा मम्मा माझ्या स्वप्नात आली होती. ती मला म्हणाली की आजोबांचा हात कधीच सोडू नकोस, आणि आजोबांनी मला प्रॉमिस पण केलं होतं की ते मला सोडून कधीच जाणार नाही. आणि आजोबा त्यांचं प्रॉमिस शेवटपर्यंत पाळणार. आजोबा, भाऊजी 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 आले. भाऊजी आले बाई. करू नका बाळांनो, तुमचा आजोबा तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आजोबा, तुम्हाला तिकडे कोणी त्रास नाही दिला ना खूप? नाही, परक्याने नाही दिला, आपल्याच माणसांनी दिला. आजोबा तुम्ही नका ना रडू. बघा मग तुम्ही रडलात ना की मग मग मला पण रडायला येतं. नाही नाही बाळांनो, आता रडायचं नाही. आपल्याला कुणीच वेगळं करू शकत नाही, इतरांनी कितीही प्रयत्न केले तरी. रवी,
मुलांना घेऊन आज जा. अशोक काका तुम्ही ते पैसे कुठे आहेत आणि तुषारला ते तू कधी परत करणार आहेस? मी तुला विचारतोय अनीश, ते पैसे तुषारला तू कधी परत करणार आहेस? देईन कधी? उद्या जेव्हा मिळतील तेव्हा. तेव्हा तुषार, माझी तुला विनंती आहे, मला काही तासांची मुदत दे. याने जर तुझे पैसे परत केले नाहीत ना, तर मी पैसे परत करीन तुझे, काहीही करून. मला पिल्लू, आता रडू नकोस. सगळं ओके. आता आजोबा आलेत ना, मग ते सगळं नीट करतील. ओके, चला. हे बापरे, किती वाजलेत बघा. उद्या शाळेत जायचंय तुम्हाला. अजून जेवणं बाकी आहेत आपली. चला ईशान, काय खायचं तुला? पिझ्झा मागवू? नाही नको. काय झालं बाळा? मग तुझा फेवरेट पास्ता हवाय का तुला? नाही भाऊ, आजोबांनी पण काही नाही खाल्लं. हो माऊ, मी आजोबांना दूध देऊन येते, नाहीतर त्यांना झोप नाही लागणार. नको पिल्लू, मी आहे ना, मी करेन सगळं. ओके, डोंट वरी. आजीचा फोन. आई का आत्ता फोन करते? फोन का उचलत नाही ही मुलगी? कट करतीये. अगं कामात असेल ती. कसली कामात असेल? थांबा, परत करते. बरं, काही मागवायचं नाही आहे ना, मग मी भात लावते. ओके, बोल आई. हा भैरवी, आता काय चाललंय का तिकडे पुन्हा? काय? पोलीस आले होते म्हणे परत तुमच्या घरी. आता काय घोळ घातलाय त्या अनिशनी? तुला कुठून कळलं आई? अगं, अशा गोष्टी लपून राहतात का? आणि मला का नाही कळवलंस तू? आई, मी गडबडीत होते, त्यातही तुला हे कळवत बसू का आता मी? हे बघ, ते काही नाही, आम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे यायला निघतोय. नाही नाही नाही, आत्ता नको आई, मी सगळं हँडल करेन. ओके? अगं तू करशील ग हँडल, पण माझी नातवंड आहेत तिथे. या लहान वयात त्यांना नाही नाही ते बघावं लागतंय. हे बघ, मी त्यांच्यासाठी तिथे येते. आई प्लीज प्लीज, मी रिक्वेस्ट करते, पाया पडते तुझ्या. आधीच मी स्ट्रेसमध्ये खूप. तू येऊन प्लीज स्ट्रेस वाढवू नकोस आता. मी म्हणाले ना, तू उद्या ये हवं तर, प्लीज. काय म्हणते ती? आत्ता येऊ नको म्हणाली. भाऊजी, पाणी देऊ का? नकोय. मी काय म्हणतो, आम्ही दोघंही देवळात जाऊन येतो. कसं आहे, तुम्हाला जेल नाही ना झाली तर देवासमोर नारळ ठेवून येतो ना बाप्पा. कोणीही कुठेही जाणार नाही. खूप रात्र झाली आता. जिथे कुठे जायचंय उद्या जा. तू म्हणशील तसं. बरं, चल. थांब, मला बोलायचं तुझ्याशी, आणि आता तुलाही बोलावं लागेल. उद्यापर्यंत ते पैसे मिळतील असं समजू का मी? आता फक्त ते पैसे तू चोरलेस एवढंच कळायचं बाकी आहे. काय गरज होती हे सगळं करायची? सांग ना, काय प्रॉब्लेम होता? तुला कोणी कधी म्हणालंय का तू कमी पैसे कमवतोस म्हणून? का कधी कोणी अपमान केलाय तुझा? सांग ना, मान खाली घालायला लावलीये तुला? काय नक्की काय प्रेशर आहे तुझ्यावर? हा सगळा
तुझा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे. तुझं मन तुला खातंय आणि या सगळ्याचा त्रास आम्हाला भोगावा लागतोय. कारण तू कसा कधी रिॲक्ट होशील, काय कधी घोळ घालून ठेवशील, याच भीतीखाली जगतोय आम्ही. आणि आता हे सगळं मला अनबेरेबल होतंय अनिश. मी तुला वॉर्न करते अनिश, तुझे हे इश्यूज वेळीच ऍड्रेस कर, नाहीतर आम्ही कोणीही कसलीही मदत करू शकणार नाही. नाईस, व्हेरी नाईस. आम्ही आमचं आत्ता किती सहजपणे तुझ्या बोलण्यातून तू मला एक्सक्लूड केलंयस, कळतंय तुला? हेच मला ना कंटाळा आला याचा. सतत विक्टिम कार्ड प्ले करत राहायचा, सेल्फ पिटी करायची. सगळ्यांनी कसा तुझ्यावर अन्याय केला हे दाखवत असतोस तू कायम. मग नाही केला अन्याय? हा, आत्ता बघितलं ना मी, तुम्ही सगळे एकत्र कसे जवळ आलात. आर यू आउट ऑफ युअर माइंड? जाऊ दे भैरवी, हे सगळं समजण्याची त्याची कुवत नाहीये. उगाच दगडावर डोका पडण्यात काही अर्थ नाहीये. बरोबर आहे, मी दगड. काय म्हणणं तुमचं? तू त्यांना काय उलटून बोलतोयस? ते आत्ता तुझ्यासाठी जेलमध्ये जायला तयार होते, त्यांना का उलटून बोलतोयस तू? तुझ्यामुळे त्यांना काही झालं असतं तर? हे बघ, उगाच माझ्यासाठी कोणी काळजी दाखवायची गरज नाही आहे. तुम्ही सगळे ग्रेट आहात. मी मूर्ख, मला काहीच कळत नाही. पण एक कळलंय मला आता, मी एकटा आहे आणि एकटाच राहणार. कोणाची गरज नाहीये मला.